समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहातील खोलीत पिझ्झा बॉक्स आढळून आल्याने वसतिगृहातील 4 विद्यार्थिनींना एका महिन्यासाठी वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्यात आल्याचं नोटीस वसतिगृहातील गृहप्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी दिली आहे. दैनिक राज्य लोकतंत्रने बातमी दाखवल्यानंतर वसतिगृहातील गृहप्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी आता नवा खुलासा केला आहे. बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होऊ शकते, तसेच जीबीएस या आजाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना समज म्हणून ही नोटीस देण्यात आली होती. मात्र या प्रत्यक्षात त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये. नोटीस देण्यात आलेले 4ही विद्यार्थिनी या वसतिगृहातच राहत आहेत आणि त्यांचे दैनंदिन शिक्षण घेत आहेत, असा दावा वसतिगृहाच्या गृहप्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी केला आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनींचं आरोग्य बिघडू नये, बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे कदाचित विषबाधा पण होऊ शकते आणि आता सध्या जीबीएसचे पेशंट हे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण खूप वाढलेले आहेत. तर असा काही आजार वसतिगृहातील विद्यार्थिनींना होऊ नये म्हणून आम्ही मुलींना सांगतोय की तुम्ही बाहेरचे खाद्यपदार्थ हे खाऊ नये. परंतु त्या दिवशी मात्र आम्हाला त्या रूममध्ये पिझ्झाचा बॉक्स आढळलेला आहे. त्यानंतर आम्ही मुलींना विचारणा केली की जर कोणी खाल्लं असेल तर तुम्ही ते मान्य करा, आपण हा विषय इथेच मिटूया आणि मग तुम्ही यापुढे मात्र अशी दखल घ्या की यापुढे आम्ही बाहेरचं काही खाद्यपदार्थ खाणार नाही. यापैकी 4पैकी एकही मुली मान्य करत नव्हती म्हणून त्यांना फक्त समज देण्यात आलेली आहे की तुम्ही तुमची चूक मान्य करा. एकही मुलीने ते मान्य केलेली नाही. त्यांना फक्त समज दिलेली आहे की जर तुम्ही हे मान्य नाही केलं तर तुम्हाला वसतिगृहातून काढून टाकण्यात येईल. परंतु आजही त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आलेलं नाही. या तिन्ही मुली वसतिगृहात आहेत आणि एक मुलगी आहे ती जी आईसोबत तिच्या घरी गेलेली आहे. वसतिगृहातील मुलींना फक्त समज द्यावी म्हणून ते पत्र दिलेलं होतं. त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आलेलं नाही.